नमस्कार. तर रात्रीचे वाजलेत ऑलमोस्ट 12:30 वाजलेत आणि तुम्ही म्हणता आता मी घामाने एवढा भिजलो आहे का. तर आपला ऊर्जा छत्रपती म्हणजेच हिंद स्वराज्य प्रतिष्ठान त्या संघटनेतर्फे आपण चाललो आहे रायगडवरती. तिकडे आपला राज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम आहे, त्यासाठी ते तयारी चालली आहे सर्व. बघू आता हे सर्व बांधून निघू. चला. नमो पार्वती पते. तर सकाळचे 6 वाजलेत. आपण जस्ट खालीच पोचलो होतो. सगळे सामान वगैरे काढतायत आणि आपल्याला सांगितलं वरती जायला, जागा डोळायला. वातावरण बघा भाई. चला जाऊ पटपट वरती, कारण की सर्वांना राहायला जागा भेटणार नाही. बाजारपेठेमध्ये टेंट लावायचे. आता मला निघून फक्त 20 मिनटं झालेत. न थांबता आलं त्यामुळे घामामुळे हालत झाली. आणि आपण ह्या महादरवाजाजवळ पोचलो आहे. मी पाठवून येऊन आता आम्ही दोघंच पुढे आहे, बाकी सर्व पाठी आहेत. नाणी दरवाजातून थोडंसं वरती सराई केली आहे. थोडंच अंतर बाकी आहे. जेवढं लवकरात लवकर जाता येईल तेवढं लवकरच जाऊन टेंट लावायचं आहे, म्हणजे आपल्या सर्व मुलांसाठी जागा फिक्स होईल. तर चला थोडंसं पाणी पिऊन निघूया. तर आपण होळीच्या माळावरती पोचलो आहे. 45 मिनटं झाली आपल्याला टोटल. पूर्ण धुक्याने भेट झालं आहे. समोर आपले आहे बाजारपेठ. आता आपलं काम आहे की फटफट जाऊन टेंट लावायची जागा शोधणं. ऑलमोस्ट सर्व जागी टेंट लागले, फक्त ही जागा रिकामी भेटले मला आणि शिवला. आपल्या संघटनेचा बॅनर इथे लावलेला आहे इथे, आणि आतमध्ये 2 पार्टिशन आहेत. तिथे आपले टोटल 9 टेंट बसतील. वरती येताना शिरकाई देवी मंदिराच्या इथे पोहे वाटप होतं, ते पोहे घेऊन आलो आहे. तर नाश्ता करून घेऊया. बघू बाकीच्यांची वाट बघून काय थोडीफार कामं आहेत ती करून घेऊ. आपल्या संघटनेकडे वाडेश्वर मंदिराच्या पूजेची जबाबदारी आली आहे. तर वरती येऊन आधी टेंट वगैरे व्यवस्थित लावला आहे, म्हणजे जागा पकडली आहे. 2 टेंट आले ते लावायचे चाललेत. तोपर्यंत म्हटलं की वाडेश्वर मंदिराची इथे जाऊन येऊ. सर्व कसं काय आपण साहित्य आणावे लागतं आहे काय बघून इथं गेलं म्हणजे बरं होईल. तोपर्यंत ते लोक पण येतील. वाडेश्वर मंदिराची इथे पूजा तर चालू झाली आहे. जरा इथे थांबून आपण जाऊ, दुसरं काय सामान आणायचं का बघू. दोन टेंट लावलेत, बाकीचे 7 टेंट खालीच आहेत अजून, ते घ्यायला जायचं आता खाली आपण. बघू कुठे ते सामान घेऊन पटकन वरती जाऊ. गडावर फक्त फोटो काढायला वगैरे यायचं नाही, तर सेवा करण्यासाठी यावं. स्वप्नील बघा, स्वतःला व्यवस्थित चालता येत नाही, परंतु सामान भरपूर घेतलंय त्यांना. संपर्क कार्यालयाचे आपण येऊन इथे संपर्क एकदा सामान पोचून परत आले सामान घ्यायला. शिवभक्त चला स्वर्गीय विराज पाऊस एवढ्या जोरात येतो, ट्रेन भाग असला हलतो इथे. यांनी जसं कागद लावला तसंच कागद इथे लावला होता. एवढ्या जोरात पाऊस आला की एक टेंट तुटला पाण्याने, दोन्ही कागद उडून गेले. हालत बेकार झाली आता सगळ्यांची. 2 टेंट तिकडे शिफ्ट केलेत. हा बघा, सकाळीपासून पाऊस एवढा चालू होता, काय शूट करता आलं नाही. आपल्या ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या पार पडल्यात व्यवस्थित. आणि आता वाजलेत 7. तर सर्व लोक गेलेत, आम्ही पण जातो आता. जागरण गोंधळ वगैरे चालू झाला आहे, त्याचे काय व्हिडिओज दाखवतो. रायगडवरती आपण बाजारपेठमध्ये आहोत, सगळ्यांनी टेंट लावलेत. चला जा. आपण चाललोय नगारखान्याकडे, जिथे
की जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. सो समितीकडून आपल्याला जेवणाची सोय केलेली आहे. तर आता आपण सगळे जेवायला चाललोय.